नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण करतोय रोवाची पातळ आमटी. रो म्हणजेच लाल माठ, आणि लाल माठाची आपण पातळ आमटी बनवतो. त्यासाठी एक आपल्याला वाटण लागणार आहे बघा. तर त्याची पहिली आपण तयारी करूया. तर इथे मी कांदा बघा कट करून घेतलाय आणि तो असा छान भाजून घेते. त्याच्यात मी थोडंसं आलं आणि लसूण टाकली आहे आणि ती छान अशी परतून घेते बघा. एकदम मस्तपैकी खमंग असा कांदा आपण चांगला भाजून घेऊया. आणि आत्ता तेल टाकूया. त्याच्यातलं थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर आपण तेल टाकायचं, म्हणजे कांदा आणखीन चांगला भाजतो. तर इथे बघा आपण छान असा कांदा परतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यात खोबरं टाकूया. इथे असं आपला छान कांदा भाजून झालेला आहे. आता मी खोबरं टाकलं आहे आणि खोबरं पण चांगलं आपण एकदम मस्तपैकी अगदी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया. तर इथे बघा मी छान असं खोबरं परतून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खोबरं इथे आपलं छान भाजतंय. खोबरं आणि हे वाटण जे आहे ते खमंग जर भाजलं नाही तर आमटीला चव चांगली लागत नाही. त्याच्यामुळे कच्चं राहिलं तर थोडंसं असं बुळबुळीतपणा येतो. त्याच्यामुळे खोबरं चांगलं एकदम खसखशीत आणि पिवळटपणा येईपर्यंत भाजायचं. आता इथे बघा तो रो होता तो मी असं स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आणि आता मी चिरते. खरं तर रो आणल्यावरचा एक जो हे होता असं शूटिंग होतं ना, ते कुठेतरी मिस झालं, नाही तर तुम्हाला छान असा रो बघायला मिळाला असता. पण रोवामध्ये मी सांगेन की दोन प्रकार म्हणायचं म्हणजे जेव्हा आपण भाजी पेरतो तर त्यावेळेस खूप म्हणजे बारीक मेथी येते ना, तसा रोव असतो. पण त्याच्यात ना खूप कचरा असतो, तो साफ करायला खूप वेळ जातो. आणि हा जो रोव मला मिळालेला थोडासा मोठा झालेला, तर मग म्हटलं चला ह्याची पातळ आमटी छान लागणार आहे चवीला, म्हणून मग मी घेतला तो आणि साफ वगैरे केला आणि चिरून घेतला. त्याच्यात बघा मी चवळी टाकली आणि थोडासा कांदा चिरून टाकला आहे हा बघा. आणि आता आपण मस्तपैकी त्याच्या 4 शिट्ट्या करूया, कारण चवळी आपली सुकी आहे ना, त्याच्यामुळे आपण 4 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे मग रो पण चांगला उकडला जाईल ह्याच्यामध्ये. कुकरला आपण लावून टाकूया आणि मग आपण 4 शिट्ट्या झाल्यानंतर खोलूया कुकरला. तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया. वाटणाची मी पेस्ट तयार करून घेतली आहे बघा. आपल्या 4 शिट्ट्या झाल्यात, कुकर थंड झालेला आहे आणि आपण आता त्याला खोलले. मस्तपैकी चवळी पण चांगली उकडली गेली आहे, अशी एकदमच मेणासारखी होते तशी झाली नाही आहे, अक्कीच राहिली आहे. आणि आपण थोडंसं असं एका साईडला घेऊन स्मॅश करूया. बघा चवळी किती छान शिजली आहे ती. मी इथे चमच्याच्या साह्यानेच थोडंसं असं स्मॅश करून घेतलं आहे. भाजीलासुद्धा थोडंसं स्मॅश करून घेतल्यानंतर ना आपल्या आमटीला त्यात चव चांगली येते. त्याच्यामुळे बघा आता आपण फोडणीमध्ये मस्तपैकी तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, थोडासा हिंग पण टाकला आहे आणि लसूण टाकली आहे फोडणीला आपण. आणि छान फोडणी अशी तडतडून घेऊया. आणि त्यानंतर बघा मी मसाले टाकणार आहे, पण ना पटकन टाकले आहेत मी मसाले, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पण ह्याच्यात आहे गरम मसाला, मीठ आहे, हळद आहे, कारण खूप हे जे भांडं होतं ते गरम झालेलं, त्यामुळे पटकन टाकून दिला मी मसाला. आणि थोडासा गोडा मसाला आहे. तर असे सगळे मसाले मिक्स आहेत ह्याच्यामध्ये. मीठ पण ह्याच्यातच टाकलेलं आहे मी. आणि आत्ता आपण जी पेस्ट करून घेतली ती टाकली आहे. आणि त्यानंतर आपण जी चवळी आणि लाल पाल्याची भाजी जो रोव आहे तो आपण टाकूया. तो आपण चांगला उकडून घेतला आहे, तर त्याला पण मिक्स करून घेऊया इथे बघा. आणि जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आणि तसंही ह्या रोवाच्या भाजीमध्ये किंवा ह्या आमटीमध्ये पाणी होतं. तर आधी बघूया आपल्याला घट्ट पातळ किती लागणार आहे ते, तरच वाढवायचं पाणी, नाही तर नाही टाकायचं. तर इथे बघा आपण ती चवळी आणि तो रो होता जो उकडून घेतलेला तो टाकला आहे त्याच्यामध्ये असं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मीठसुद्धा आपलं टाकलेलं आहे इथे. आता आपण 2-3 कोकम टाकणार आहोत. माझ्या मालवणी रेसिपी आहेत कोकणातल्या, तर माझ्या रेसिपी तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. आणि
ह्या माझ्या रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. तर इथे बघा मस्तपैकी रोवाची किंवा लाल माठाची पातळ आमटी तयार झालेली आहे. अशी करा. धन्यवाद.